नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही सॉरी का बोलताय? या सगळ्यात तुमची काही चूक नाहीये. तुम्ही खरंच खूप खूप प्रयत्न करताय मला सोडवण्यासाठी. तुमचे प्रयत्न मला दिसतायत, परंतु माझ्यावर इतके गंभीर आरोप लागलेत की यातून माझी लवकरात लवकर सुटका होणं शक्य नाही. हे मलाही माहीत होतं आज बेल मिळेल या अपेक्षेने मी आलेच नव्हते आणि मी तसं काही ठरवलंही नव्हतं. परंतु मला काळजी दुसऱ्याच गोष्टीची आहे. तर अर्जुन सायलीला विचारतो, ही कोणत्या गोष्टीची? तर सायली अर्जुनला म्हणते, सोनल जरी पोलिसांना सापडली असली तरी मानसी आणि इतर मुली अजूनही त्यांच्याच ताब्यात आहेत. जर त्या लोकांनी आपल्या मुलींच्या बाबतीत काही वाईट केलं तर नाही, ते मी पाहूही शकत नाही आणि ऐकूही शकत नाही. त्यामुळे प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही लवकरात लवकर मुलींचा शोध घ्या. तर अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस, आमचा तपास सुरू आहे. तर सायली म्हणते, आता रडायचं नाही. तर अर्जुन सायलीला म्हणतो की हो, आता लढायचं आणि जिंकायचंही असो. म्हणत सायली अर्जुन यांनी आता लढायचं आणि जिंकायचं हे ठरवलेलं असतं. तर आता इन्स्पेक्टर निकम कॉन्स्टेबल मॅडमला म्हणतात की चला सायली, सुभेदार यांना घेऊन चला. सायली मॅडम चला तुम्ही आता. सायली कायद्याचा आदर करत इन्स्पेक्टर निकम यांच्या सोबत निघून जाते. तर आता अर्जुन खूप उदास असतो. तर त्यावेळी चैतन्य त्याला सावरतो आणि म्हणू लागतो, अर्जुन आजचा निकाल अपेक्षित होता, त्यामुळे तू मनाला लावून घेऊ नकोस, काळजी करू नकोस, आपण यातून लवकरात लवकर मार्ग काढणार आहोत. तर त्याच वेळेस इन्स्पेक्टर शेंडे त्या ठिकाणी येतात. अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवतात. अर्जुन मागे वळून पाहतो तर इन्स्पेक्टर शे असतात. इन्स्पेक्टर शेंडे अर्जुनला म्हणतात, काय मग आतापर्यंत एकही केस न हरण्याचं रेकॉर्ड तुमच्या नावे आहे? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, परंतु आता ते मोडणार? तर अर्जुन म्हणतो, भरपूरच कॉन्फिडन्स आहे. तर ॲडव्होकेट शेंडे अर्जुनला म्हणतात की हो आहे, कारण तुमच्या बायकोवर फॉक्सो लागला आहे. फॉक्सो किती गंभीर आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे. इतके ग्लिच आरोप तुमच्या बायकोवर लागले आहेत आणि त्याचे पुरावे सुद्धा पोलिसांकडे आहे. त्यामुळे या सगळ्यातून तुमच्या बायकोची सुटका होणं अशक्य आहे. आता या सगळ्याचा सचिन व्हिडिओ बनवत असतो. तर ॲडव्होकेट शे अर्जुनला म्हणतात, खरं तर ही केस माझ्यासाठी खूप सोपी आहे. कोणतेही प्रयत्न न करता, जास्त कष्ट न घेता मी तुमच्या बायकोला आयुष्यभरासाठी खडी खोडायला पाठवणार आहे. आणि या सगळ्यात माझ्यासाठी अभिमानाची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल ती म्हणजे या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा रेकॉर्ड कोणीही मोडू शकला नाही. परंतु आता त्या जागी माझं नाव असेल, ॲडव्होकेट शेंडे. आता हे ऐकून सचिन आणि राकेशला खूप आनंद होत असतो. तर दुसरीकडे अर्जुन काही रिएक्ट न होत अगदी शांतपणे शेंडे यांना म्हणतो, ॲडव्होकेट शेंडे, खरंच तुम्ही स्वप्न खरंच खूप छान पाहता. पण मी सुद्धा तुम्हाला एक सांगू का? मी माझ्या बायकोला इथून लवकरात लवकर घेऊन जाणार आहे. ती निर्दोष आहे हे मी कोर्टासमोर सिद्ध करेनच, कारण माझ्या बायकोने असं कोणतंही काम केलेलं नाहीये किंवा असा कोणताही गुन्हा केलेला नाही. आणि हो ॲडव्होकेट शे अर्जुन सुभेदार त्याच्या क्लायंटची केस कधी हरला नाही, तर मग आता त्याच्या बायकोची केस तो कसा हरेल? शेंडे, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जग इकडच तिकडे जरी झालं ना तरी सुद्धा या गुन्ह्यातून मी माझ्या बायकोला सोडवेलच. आता अर्जुनच हे बोलणं ऐकून प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर ॲडव्होकेट शे अर्जुनला म्हणतात, अरे वाह, तुम्हाला सुद्धा जास्तच कॉन्फिडन्स येतोय. पण आता बघू कोणाचा कॉन्फिडन्स खरा ठरतोय. तो मिस्टर सुभेदार, आता बघूयात तुमच्या बायकोला इथून कोण सोडवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बायकोला साधा जामीन तरी मंजूर होतो का? आता मात्र अर्जुन चिडतो आणि म्हणू लागतो, असं वाटते का तुम्हाला? मग करा, तुम्हाला जेवढे प्रयत्न करायचे आहेत ना तेवढे करा, परंतु मी तुमचं चॅलेंज स्वीकारतोय. आज फक्त एक इयरिंग्स आलंय, अजून दुसऱ्या इयरिंग्समध्ये मी जर माझ्या बायकोला इथून घेऊन नाही गेलो ना, तर नावाचा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही, पुढच्या इयरिंगमध्ये मी हे सिद्ध करेन
की आश्रमातली एकही मुलगी ही अल्पवयीन नव्हती आणि माझ्या बायकोवर लागलेला फॉक्स सुद्धा मी हटवून दाखवेन, हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे, असं म्हणत आता अर्जुन सुद्धा पेटून उठलेला असतो. आता मात्र ॲडव्होकेट शेंडे ही घाबरलेले असतात. अर्जुन म्हणतो, माझं हे चॅलेंज लक्षात ठेवा आणि आता इथून निघा. इथे मात्र राकेश आणि सचिन ही शांत झालेले असतात. प्रिया इकडे घाबरतच म्हणते, अर्जुनने हे दिलेलं चॅलेंज म्हणजे खूप गंभीर गोष्ट आहे. प्रिया सुद्धा घाबरलेली असते. कॉन्स्टेबल सीमा खून येत तर नाही येत ना यावर लक्ष ठेवून असतात आणि त्यांचा मोबाईल प्रियाच्या हातात असतो. आता घाबरलेली प्रिया सचिनला म्हणते, खरंच या अर्जुनने सायलीला या सगळ्यातून जर निर्दोष सोडवलं तर किंवा जामिनावर सोडवलं तर खरंच तो पुढच्या इयरिंगमध्ये सायलीला जामीन मंजूर करू शकेल का? तर त्यावेळी सचिन म्हणतो, नाही प्रिया, तू अजिबात काळजी करू नकोस. अगं तसं जर करायचं असतं ना तर ते आजच झालं असतं. आज तो काहीच करू शकला नाही तर नंतर तरी काय करू शकणार आहे? परंतु प्रिया मात्र घाबरलेली असते, कारण प्रिया अर्जुनला अगदी व्यवस्थित ओळखत असते. प्रिया घाबरतच म्हणते, नाही, या अर्जुनवर बारीक लक्ष ठेवा. या अर्जुनवर बारीक लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. तो काहीही करू शकतो, जग इकडचं तिकडे करू शकतो. आणि हो, तुम्ही आता तिथून निघा, पटकन निघा, कारण अर्जुनचा सगळीकडे बारीक लक्ष असतो. त्याने तुम्हाला तिथे पाहायला नकोय. आणि हो, श्वेताला सांगा त्या सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवायला, अर्जुनवर सुद्धा. अर्जुन काय करतोय या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला हव्यात. तर राकेश म्हणतो की हो, श्वेताच्या बारीक लक्ष आहे या सगळ्यांवर, असं म्हणत आता राकेश सचिनला म्हणतो, चल सचिन, आपल्याला आता इथून लवकरात लवकर निघावं लागेल. असं म्हणत आता सचिन आणि राकेश तिथून निघालेले असतात. इकडे प्रिया सुद्धा कॉन्स्टेबल सीमा यांचा मोबाईल परत देते. परंतु अर्जुनच बोलणं ऐकून प्रियाला मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो. तर इकडे आपल्याला कोर्टामध्ये पाहायला मिळतं ॲडव्होकेट शेंडे तिथून निघून जातात. तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन सर, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्याला आता इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करायला हवी. तर अर्जुन म्हणतो, हो, आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि या संदर्भात असणारे सगळ्या फाईल आपण चेक करूयात. आणि हो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तू एक काम करायचं आहे की घरी फोन करून आज जे काही कोर्टात घडलं सांगायचं आहे. माझ्यात तेवढी हिंमत नाहीये आणि मी नाही बोलू शकत एवढं काही, मला ते नाही जमणार. चैतन्य म्हणतो, काही हरकत नाही. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य आता पोलीस स्टेशनला जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कॉन्स्टेबल आशाताई आता सायलीला घेऊन येतात. तर इथे प्रिया सायली येताच पाहून सायलीला म्हणते, अरे बापरे, आज कोणाला तरी जामीन मिळणार होता ना, पण नाही मिळालाय का? अरे रे, खूप वाईट झालं, पण चेहऱ्यावरचा सगळाच माज उतरलाय. असं म्हणत प्रिया सायलीला सुनावण्याचा प्रयत्न करत असते, तिला डिवचण्याचा प्रयत्न करत असते. प्रिया नाटक करत म्हणते, कुणाचा तरी नवरा खूप मोठा वकील आहे म्हणे, आयुष्यात एकही केस अरलेला नाहीये, परंतु बिचारा नवरा, आज बायकोने असे काही गुन्हे केले आहेत की तो आयुष्यात पहिल्यांदा केस हरणार आहे. आणि ती पण कोणाची केस हरणार आहे? बायकोची. अरे, बायकोला जामीन मिळून देऊ शकला नाही, तो कसला वकील? असं म्हणत प्रिया आता या सगळ्यात अर्जुनला सुद्धा खूप काही बोलत असते. प्रिया पुढे म्हणते, या असल्या नव्यांची आणि अशा बायकांची मला ना भयंकर कीव येते. आता मात्र सायली आशा ताईंना म्हणते, ताई, मी जरा त्या प्रियाशी बोलून येऊ का? तर आशाताई म्हणतात, हो, काही हरकत नाही. आता सायली प्रियाशी बोलायला जाते. सायली प्रियाला म्हणते, प्रिया, तुला जर काही बोलायचं असेल ना तर थेट माझ्याशीच बोल ना. प्रत्येक वेळी असं वाकड्या शिरून बोलायची काय गरज आहे? किंवा कुणाला तरी काहीतरी बोलण्याची काहीच गरज नाहीये. तुझ्यात जर हिंमत असेल ना तर माझ्या नजरेला नजर देऊन बोल. काय झालं? माझ्या नजरेला नजर देण्याची हिंमत नाहीये का तुझ्यात? तर त्यावेळी प्रिया सायलीला म्हणते, सायली, अगं, एवढं सगळं होऊ नये. तुझा मास तर काही उतरला नाहीये नाग. अगं, तुला वाटलं होतं की आज तुझा नवरा तुला सोडवेल आणि आज तुला जामीन मंजूर होऊन
तू घरी जाशील या चाशेवर तू गेली होतीस ना ग, पण काय झालं? माती खाऊन परत आलीसच ना, तरी सुद्धा तुझा माज उतरला नाहीये. तर सायली प्रियाला हसतच म्हणते, प्रिया अगं, मला तुला वेगळं सांगायची काहीच गरज नाही, कारण माझा नवरा कोर्टात काय जादू करतो हे तर तुला चांगलंच माहीत आहे. आणि हो प्रिया, ही गोष्ट विसरू नकोस की त्यांनीच केली एका जादूमुळे. आज तू इथे आहेस ही गोष्ट विसरलीस का आता? मात्र प्रिया शांतच होते. तर सायली प्रियाला म्हणते, गेले कित्येक वर्ष तू आम्हाला त्रास देन याचा प्रयत्न केलास, त्रास दिलास, आणि म्हणूनच त्याची शिक्षा आता तुला मिळते. आता तू आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतेस ना? आधी तो महिप्त शिकरे, त्याच्यानंतर त्याची ती फरार झालेली मुलगी साक्षी शिकरे, सतत आम्हाला तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न करताय. मग तुम्हाला तो नागराज सुद्धा सामील झाला. पण शेवटी काय झालं गप्प प्रिया विजय? तर सत्याचाट झाला ना. आम्ही या सगळ्यातून अगदी व्यवस्थितरित्या बाहेर पडलो. मग ती मधुभाऊंची केस असू देत किंवा शांता मावशीच्या खुनाची केस असू देत, मधुभाऊंवर लावलेले आरोप आणि माझ्या नव्याला शांता मावशीच्या केसमध्ये अडकवण्याचा केलेला प्रयत्न, या सगळ्यातून आम्ही अगदी व्यवस्थित बाहेर पडलोय. हो, पण तुला जर वाटत असेल की आता आम्ही केस हरणार, तर तसं काहीही होणार नाही. ही केस सुद्धा आम्ही जिंकणार आणि विजय आमच्यात होणार आहे. हा तोपर्यंत तुझा हा केविलवाना आनंद तुला साजरा करण्याची संधी मिळाली आहे. मग तू तो आनंद साजरा कर, काहीच हरकत नाही. तरी सुद्धा प्रियाचा मांस काही उतरलेला नसतो. प्रिया सायलीला म्हणते, सायली अग, तू कितीही उडी मारलीस ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. अगं, आज तर तुला जामीन मिळणार होता ना, मग काय झालं? मिळाला का जामीन? तुला जामीन तर काही मिळाला नाही ना? नाही, नाहीच मिळणार. अग अर्जुन साधा तुला जामीन मिळून देऊ शकला नाही, तर केस जिंकण्याच्या बाजूलाच राहिलं. असं म्हणत प्रिया सायलीला त्रास देण्याची एक संधीही सोडत नसते. परंतु सायली प्रियाला सडेतोड उत्तर देते आणि म्हणू लागते, प्रिया अग, आज तर केसची पहिली सुनावणी होती, निकाल नव्हता. आणि हो, पहिल्याच केसमध्ये सगळ्या गोष्टी कशा क्लिअर होतील, परंतु ऐनवेळी केस कशी फिरते हे तुझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असेल, हो ना? प्रिया, मी इथून गेल्यानंतर तुला माझी आठवण येईल ना? मला सुद्धा आठवण येते असं मी म्हणू शकले असते, परंतु कसं आहे ना, माझ्या घरामध्ये तुझं नाव काढायला सुद्धा बंदी आहे. आणि तुला माहिती आहे का, आयुष्यभर कधीच या घरात प्रियाचं नाव काढायचं नाही. हा तर आमच्या घराचा सगळ्यात मोठा नियम आहे. हा प्रिया, पण एक गोष्ट आठवण करून देते, मी ज्यावेळी इथून जाईन ना, त्यावेळी तशाच टाळ्या वाजवत तू माझी पाठवणी करशील ना? आता मात्र सायली प्रियाला तिच्या स्टाईल मध्ये टाळ्यावाज सून दाखवते. आता मात्र प्रिया शांतट झालेली असते. सायली प्रियाला म्हणते, काय ग, तू तर अशी एकदमच गप्प झालीस, काय झालं? एवढी शांत का झालीयस? मी इथून जाणार आणि तू मात्र आयुष्यभर इथेच सडत राहणार. हा विषय निघाल्यावर घाबरून गेलीस का? प्रिया घाबरतच सायलीला म्हणते, तुला काही वाटलं तरी माझ्या बाबतीत असं काही घडणार नाही. मी इथून बाहेर पडेनच. परंतु सायली प्रियाच्या या घाबरलेल्या चेहऱ्यावर हसतच तिथून बाजूला निघून जाते. आता सायली सोबत आशाताई सुद्धा हसत असतात आणि सायली आणि आशाताई प्रियावर खूप मोठमोठ्याने हसत असतात. प्रिया भितरून जाते आणि म्हणू लागते, हसू नका, तुमची माझ्यावर हसण्याची हिंमतच कशी होते? गप्प बसा, माझ्यावर हसायचं नाही. असं म्हणत प्रिया आपल्या गानांवर हात धरत हे सगळं काही थांबवण्याचा प्रयत्न करत असते. आशाताई तिथून निघून जातात, परंतु सायली मात्र तिथेच खूप मोठमोठ्याने हसत असते आणि प्रियाकडे पाहत असते. आता सायलीच इतका आनंदी आणि हसणारा चेहरा पाहून प्रिया मात्र पूर्णपणे विथरून गेलेली असते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आश्रमात मधुभाऊ आणि कुसुमताई अर्जुनच्या फोनची वाट पाहत असतात. मधुभाऊ कुसुमताईंना म्हणतात, कुसुम, आज आपली सायली जामिनावर सुटली असेल ना ग? तर त्यावेळी कुसुमताई म्हणतात, आपल्याला कसं कळणार अजून तरी अर्जुन सरांचा काही फोनच आला नाहीये. तर आता सोहम म्हणू लागतो, अर्जुन सरांनी फोन का केला नाहीये? त्यांना माहीत असेल ना, आम्ही सर्वजण
त्यांच्या फोनची वाट पाहत असणार. मग त्यांनी फोन करायला हवा होता. कुसुमताई कधी करणार आहे ते फोन? तर श्रेयस कुसुमताईंना म्हणतो, कुसुमताई, आज सायली ताई आल्यानंतर आपली मानसी आणि इतर मुली सुद्धा येतील नाग परत. तर त्यावेळी कुसुमताई म्हणतात, असं नाहीये रे बाळा, या सगळ्या गोष्टींना खूप अजून उशीर आहे. तर श्रेयश म्हणतो, पण असं काय घडलं अगोदर? सायली ताई तरी यायची आश्रमात, आता ती सुद्धा नाहीये. आमच्या मैत्रिणी सुद्धा नाहीये. असं काय घडलंय? कुसुमताई का होतेय असं सगळं? तर कुसुमताई श्रेयस सगळे डॉक्युमेंट चेक करतो आणि सायलीला म्हणतो, या फॉर्मच्या माहितीनुसार 2 मे 2008 रोजी ही सोनल 3 वर्षाची होती. सायलीच्या लक्षात येताच सायली अर्जुनला म्हणते, सुरेश ज्यावेळी सोनलला न्यायला आला होता आणि त्यावेळी त्याने ज्या गावाचा उल्लेख केला आणि तो म्हणाला की वडगावच्या जत्रेत 2 मे 2008 साली आग लागली होती, ते गाव तर हेच होतं. म्हणजे सोनलचा वाढदिवस आणि जत्रेला लागलेली आग हे दोन्ही दिवस तर एकच आहेत. आता अर्जुनला आठवतं, कारण ही माहिती अर्जुननेच नेटवर शोधलेली असते आणि त्यावेळी कळालेलं असतं की सोनलचे काका म्हणून आलेले सुरेश कदम खरं बोलत आहे. वडगावच्या जत्रेत 2008 साली आग लागली होती. तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन आपण बाहेर जाऊन पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी क्रॉस चेक करूयात. तर सायली विचारते, बाहेर जाऊन का? तर चैतन्य म्हणू लागतो, वहिनी आम्हाला इथे फोन आणणं अलाउड नाहीये आणि म्हणूनच आम्हाला या गोष्टींचा शोध बाहेर जाऊनच घ्यावा लागेल. अर्जुन सायलीला म्हणतो, तुझ्या माहितीप्रमाणे जर 2 मे 2008 रोजी तिचा 3रा वाढदिवस होता, ती 3 वर्षाची होती, तर मग आता तिच वय 21 वर्ष पूर्ण असणारच. आता अर्जुनच्या हाती सगळ्यात मोठे आणि महत्वाचे धागे दोरे लागलेले असतात आणि म्हणूनच आता अर्जुन आणि चैतन्य या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात, परंतु कोणाच्याच काही लक्ष लागत नसतो. प्रतिमा त्या सर्वांना म्हणतात, चला सर्वांनीच थोडं जेवून घ्या. तर प्रतापराव म्हणतात, नाही नको, मला भूक नाही आहे. तर प्रतिमा म्हणतात, प्रताप आपण सायलीला काय वचन दिले आठवते ना, आपण कोणीही दुःख करत बसणार नाही. सगळ्यांचे हसरे चेहरे सायलीला पाहायचे आहेत. घरातील कोणीही दुःख केलेलं सायलीला अजिबात आवडणार नाही. आपल्या सगळ्यांचा ठाम विश्वास आहे, आपली सायली परत येणार आहे, परंतु तोपर्यंत कोणीही आपलं आयुष्य इथे थांबवायचं नाहीये. तर अश्विन म्हणतो, आणि आपण सायली वहिनीला दिलेलं वचन पाळायला नकोय का? डॅड मम्मा तुम्ही थोडं खाऊन घ्या असं म्हणत अश्विन सुद्धा त्यांना समजावतो. प्रतिमा आत्या श्वेताला म्हणतात, श्वेता जा गौरीला घेऊन ये आणि मगच सर्वांना वाढायला घे. इथे मात्र कल्पना ताईंना सायली सोबत अर्जुनची सुद्धा काळजी वाटत असते. कल्पना ताई म्हणू लागतात, अर्जुनने काही खाल्लं असेल की नाही तेवच जाणे. अश्विन म्हणतो, मम्मा थांब, मी दादाला फोन करूनच विचारतो असं म्हणत आता अश्विन अर्जुनला फोन करायला घेतो. तर त्यावेळी कल्पनात ताई अश्विनला म्हणतात, अश्विन अरे अर्जुनला हे सुद्धा विचार की सायलीला डबा दिला तर चालेल का? अश्विन म्हणतो, हो विचारतो. आता त्याच वेळी श्वेता त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, कल्पना मावशी मी गौरीला उठवायला गेले तर गौरीला खूप ताप आला आहे, तिच अंग गरम लागतंय. आता मात्र घरातील सर्वजण घाबरतात. आता सर्वजण गौरीला पाहायला जातात. प्रतिमा आत्या म्हणतात, श्वेता जरा कुसुमला फोन कर आणि तिला सांग की गौरीला ताप आलाय आणि हो जरा थंड मिठाच पाणी घेऊन ये, आपण तिला जरा मिठाच्या घड्या घालूयात असं म्हणत प्रतिमा आत्या सुद्धा गौरीला पाहण्यासाठी निघून जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते, हा सगळा कट आखणारा किती हुशार आहे बघा. म्हणजे सुरेश ज्यावेळी वात्सल्य आश्रमात आला त्यावेळी त्याने गावाचं नाव सांगितलं, तिथे आग लागली हेही सांगितलं. या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर होत्या, कारण सुरेशला ज्यांनी कोणी बोलायला लावलं त्याला हे माहीत होतं की तुम्ही सगळ्या गोष्टींची शहानिशा करणार, सगळ्या गोष्टी उलट तपासून पाहणार. अर्जुन म्हणतो, अगदी खरं आहे. तर चैतन्य म्हणतो, आपण सगळ्या गोष्टी तपासून पाहतोय
त्या अगदी बरोबर आहे. मग जी बॉन्ड टेस्ट केली मग त्यामध्ये ते रिपोर्ट असे कसे येऊ शकतात? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, मला खात्री आहे की ते रिपोर्ट नक्कीच बदलले गेले आहेत. आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, एक काम कर, कोर्टाकडून पुन्हा एकदा परवानगी घे, पुन्हा एकदा ही रिपोर्ट काढायची परवानगी घेत तू आणि इन्स्पेक्टर सावंत स्वतः तिथे जा, स्वतः जातीने लक्ष द्या आणि स्वतः रिपोर्ट घेऊनच तिथून निघा, परंतु हे मात्र कोणालाही कळायला नको. आता हे रिपोर्ट 100% खरे असणार. आता चैतन्य तिथून निघणार तर अर्जुन म्हणतो, एक मिनिट तरी सुद्धा ॲडव्होकेट शे कोर्टात हे साध्य करतील की हे रिपोर्ट फक्त काही कामाचे नाहीत, हे वैलिड ठरणार नाहीत. आपल्याला तिच्या या जन्माच्या पुराव्यासाठी वेगळा पर्याय शोधावाच लागेल. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे तिचे आईवडील कोण आहेत हेही आपल्याला माहीत नाहीये, पोलिसांना त्या गोष्टीचा शोधही लागत नाही. मग नक्की कसे शोधणार आहोत की नक्की सोनलच एज काय आहे आणि त्याचा पुरावा कसा आपण कोर्टात सादर करणार? तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, हेच तर आपल्यासमोरच खूप मोठं चॅलेंज आहे. आता अर्जुन सायलीकडे पाहतो तर सायली कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत असते. अर्जुन सायलीला विचारतो की काय झालंय नक्की? सायली अर्जुनला म्हणते, जर हे वडगाव खरं आहे, तिथे आग लागलेली ही सत्य परिस्थिती खरी आहे, तर मग ज्या काही गोष्टींचा खुलासा आहे तो वडगावमध्येच होऊ शकतो. कदाचित वडगावमध्ये या सोनचे आईवडील आपल्याला सापडूही शकतात आणि तिच्या जन्माचा दाखलाही मिळेल आपल्याला. तर अर्जुन म्हणतो, करेक्ट, आता तर आपल्याला वडगावला भेट द्यायलाच हवी. असं म्हणत अर्जुनने वडगावला जायचं ठरवलेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया आता सायलीच्या नकळतच श्वेताला फोन करते आणि म्हणू लागते, आता सायलीला बेल मिळाली नाही म्हणजे नक्कीच हा अर्जुन पेटून उठेल. आता त्या अर्जुनवर तुला बारीक लक्ष ठेवावं लागेल. आता सायली उठते आणि पाहते तर प्रियाच्या सेलच्या तिथे सीमाताई उभ्या असतात. आता सायली पाहते आणि म्हणते, प्रियाच्या सेलच्या तिथे या सीमाताई नक्की काय करतायत? तर इथे प्रिया श्वेताशी बोलत श्वेताला म्हणते, आता अर्जुनच पुढचं पाऊल काय असणार आहे या गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष ठेव. तर अर्जुन कल्पना ताईंना म्हणतो, मम्मा, आज मी ऑफिसला जात नाहीये, तर मी आता पनवेलच्या बाहेर जात आहे. आता ही बातमी श्वेता महिप शिखरे आणि राकेश सचिन यांना देते. तर त्यावेळी महिप्त शिखरे म्हणू लागतात, आज हा सचिन पनवेलच्या बाहेर जातोय म्हणजे नक्कीच त्या सायलीच्या केसच्या कामासाठीच जात असणार. 113% तो सायलीच्या केसच्या संदर्भात पुरावे शोधण्यासाठीच गेला असेल. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, मी सोनलच्या गावी जात आहे. तर सायली अर्जुनला म्हणते की माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही आता पुरावे घेऊनच परत याल. तर आता अर्जुनला ही पुरावे शोधण्यात यश मिळेल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.